विठ्ठलाची मूर्ती ही 28 युगापासून विटेवर उभी आहे. ज्या पुंडलिक रायांनी भगवान विठ्ठलाला विटेवर उभं केले ती मूर्ती अतिशय सुंदर आणि सुरेख आहे. ती मूर्ती विजयनगरचा राजा कृष्णदेवराय आणि विजयनगरच्या राज्याची राजधानी हंपी इथे एक विठ्ठल मंदिर आहे. बरोबर. तेव्हा या कृष्णदेवरायांनी ही मूर्ती विठ्ठलाची पंढरपूरवरून घेऊन ती स्थापन केली त्या हंपीच्या राज्यामध्ये, हंपीला त्या विठ्ठल मंदिरामध्ये स्थापन केली. आजही ते मंदिर आहे. परंतु विठ्ठल जेव्हा जात होता हंपीला किंवा विजयनगरमध्ये पंढरपूरवरून, तेव्हा विठ्ठलाने एकच आट कृष्णदेवरायाला टाकली की जेव्हाही माझ्या भक्ताला त्रास होईल त्या क्षणाला मी विजयनगर राज्यातून मी माझ्या मूळ गावी म्हणजे माझ्या पंढरपूरला परत. आणि ठरल्याप्रमाणेच जसं एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजेच भानुदास महाराज हे आपले विठोबा कुठे येथे शोधू लागले, तेव्हा पंढरपूरवरनं त्यांनी प्रवास करत करत ते विजयनगर राज्यात म्हणजे हंपीला गेले. आणि तेव्हा हंपी या राज्यात विठ्ठलाची मूर्ती दिसली, विठोबा तिथे स्थापन झालेली दिसली. तेव्हा एक भक्त आपल्या भगवंताशी भांडण करतोय. तेव्हा भानुदास महाराज प्रत्यक्ष विठ्ठलाशी भांडतायत की आम्ही गोर गरीब वारकरी इथं वाट पाहतोय, परंतु तू इथं एक श्रीमंत राज्यामध्ये तुला येऊन चांगलं वाटतंय, तू आम्हाला एकटं पोरकं सोडून इथं आलास. तेव्हा हे भांडण झालं. परंतु भगवंतानेही वचन दिलं होतं राजा की ज्या दिवशी माझ्या भक्ताला त्रास होईल त्या क्षणाला मी तुझं राज्य सोड. बरोबर. आणि तसंच झालं. आणि भानुदास महाराजांना कृष्णदेव राजाकडनं त्रास झाला आणि त्या क्षणाला भगवान विठ्ठल हे प्रगट झाले आणि राजाला बोलू लागले की ठरल्याप्रमाणे तू वचन दिल्याप्रमाणे तू तुझं वचन मोडलंस, तू माझ्या भक्ताला त्रास दिलास आणि आज मी तुझं राज्य सोडून मी माझ्या मूळ गावात म्हणजे पंढरपूरला परत जाते. म्हणून जी मूळ मूर्ती आहे ती भानुदास महाराजांनी कर्नाटकातून मूळ पंढरपूरला स्थापन केली. अशा प्रकारे हंपी मधली विठ्ठल मूर्ती परत आपल्या घरी म्हणजे पंढरपूरला आली. वा.